7वी पासून सोबत आहोत. याचे केस बघा काहीच घुंगरू घुंगरू आहे ना, केस छान आहे याचे. केक पण खायचा, केक झोपाच्या उठायच्या पहिले. हे औषध आहे तुझं. हिमांशू फोटो काढताय गाईस. तो 8वीला, तो होता 7वीला. तेव्हापासून आमची फ्रेंडशिप झाली आहे गाईस. खूप वेळा गाईस मी याच्यासोबत ऑर्डरवर गेलो, इव्हेंटच्या ऑर्डरवर गेलो. मणिपा नाही, ते मनपा आहे. मणिपा. गणपती मंदिरला आलो आहे आता आम्ही. हा खूप दिवसापासून बोलत होता की गणपती मंदिर बघायचो. गुड मॉर्निंग हिमांशु. गुड मॉर्निंग. ए भाऊ, पोहे खात आहे? हो. तर्री पोहे, मोठ पोहे पोहे. खा खा. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य करसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस, तुम्हाला तर माहितीच असेल आमच्या घरी कोण आलाय. पाहुणा आलाय आमच्या घरी, म्हणजे की हिमांशू. हिमांशू माझा स्कूलमधला फ्रेंड आहे गाईस. स्कूलमधला म्हणजे आपण किती होतो रे त्यावेळेस? मी होतो 8वीला, तो होता 7वीला. तर तेव्हापासून आमची फ्रेंडशिप झाली आहे गाईस. आणि जेव्हापासून मी जॉबला इकडे आलो, तो बोलायचा मला की यार आदित्य येणार, मी येणार, पण कधी आला नाही तू पुणेला. फर्स्ट टाइमच आलाय. पण तो बोलला होता की येणार मी, पण तुला सांगणार. पण यावेळेस असं झालंय, हा गोवाला गेला, एन्जॉय वगैरे केला गोवामध्ये. मग त्याला मला सांगितलं की बाई मी गोवाहून बसणार आहे, पुणेला येणार आहे त्याच्यासाठी. खूप भारी वाटलं गाईस की आपलं कुठलं तरी भाऊ आला आपल्याला भेटायला. तो चांगलं वाटलं. कसं वाटलं तुला? घर कसं वाटलं? एक नंबर. गोवा कसा वाटला? एक नंबर. काही चालला आहे तो. पण जाण्याच्या अगोदर आपण त्याला मस्तपैकी दगडूशेठच्या गणपतीत दाखवायला देऊ. तो खूप बोलायचा की पुण्याला आल्यानंतर गणपती मंदिरला घेऊन जाशील म्हणून. सो त्याला गणपती मंदिर घेऊन येऊ, करू फिरू, मग त्याला एअरपोर्टला ड्रॉप करायची. त्याची फ्लाईट आहे गाईस. बघा गाईस, फ्लाईटनं आला, फ्लाईटनं चालला. मोठे माणसाची अर्थच असते. खूप मेहनती मुलगा आहे. आणि खूप वेळा काही मी याच्यासोबत ऑर्डरवर गेलो, इव्हेंटच्या ऑर्डरवर गेलो. खूप ठिकाणी. आणि खूप सपोर्टिव्ह मित्र आहे माझा हिमांशू. एक फोन लावला तर लवकर येतो, कुठल्या पण कामात. आणि खरं सांगतो, एक मजाक नाही करत, खरं सांगतो. तो माझा भाऊ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मोठला आहे थोडा, पण चांगला आहे. काळा पण आहे, पण चांगला आहे. मनाचा चांगला आहे. तुला कसा वाटला हिमांशू आपल्या घरी आला? चांगला वाटला. आपल्याला किती सपोर्ट करते ते हिमांशू सगळ्या कार्यक्रमामध्ये? हा, कुठला कुठला कार्यक्रम आहे भाऊ? अच्छा अच्छा अच्छा, सस्पेंग आहे का? ओके, तुमच्यासाठी सरप्राईज आहे गाईस. अजून एक कार्यक्रमसाठी तो आम्हाला सपोर्ट करणार आहे म्हणते. करशील ना सपोर्ट? आणि याचे केस बघा गाईस, घुंगरू घुंगरू आहे ना, केस छान आहे याचे. असं चांगलं दिसते ना तू. हा. काल येताना हिमांशू मला ॲड्रेस सांगत होता. मी त्याला विचारलं तू कुठे जाणार आहे आता? मी जाणार आहे म्हणते आता मणिपा. मी विचार करतो, म्हटलं काही काय मणिपा काय आहे? मग त्याला सांगितलं मणिपा नाही आहे, ते मनपा आहे. मणिपा. बरी आहे, मजा आली. मणिपा. काल तू बघ ना, एवढ्या पुणेमध्ये तू ट्रॅव्हल करून आला यार. बघ, 2 बस चेंज केला काही. मनपाला उतरला, मनपावरून मग डायरेक्ट वाघोलीची बस पकडली. हां, त्याला चाय दे. घे ना बिस्किट रे. कोण बाबू, लाजत आहे का आमच्या घरी? अरे नाही. चला गाईस, आम्ही चाललो आहे. हिमांशू भाऊ, ओ हिमांशू भाऊ, बापरे हात. बाय बाय. जबरदस्तीने पे हिमांशूसाठी खाऊ घेतलंय गाईस. केक अजून बटाट. घरी जाऊन सकाळी उठल्यावर खायचं, ठीक आहे? आणि केक पण खायचं. केक उठायच्या पहिले. हे औषध आहे तुझं. ऑफिसकडे आलो आहे, पण ऑफिसला जायला मला वेळ आहे. हिमांशूला दाखवायला आलो आहे कंपनी माझी. आपली नाही कंपनी, इथं काम करतो मी. आपलीच कंपनी. अच्छा, कशी वाटली कंपनी? चांगली. सो चांगली वाटली त्याला कंपनी. चला गाईस, आता दगडूशेठला जायचं आहे, जाऊया. गणपती मंदिरला आलो आहे आता आम्ही. हा खूप दिवसापासून बोलत होता की गणपती मंदिर बघायचं होतं त्याला. हा हिमांशू, बरोबर ना? तो मी पण खूप दिवस झालं गणपती मंदिर बघितलं नव्हतं. तो बाप्पाचं दर्शन घेतो लवकरात लवकर आणि जायचं आहे गाईस त्याला एअरपोर्टला सोडवायला. सो दर्शन करून घेतो आम्ही.
हिमांशू फोटो काढताय गाईस आणि दर्शन आम्ही इथूनच करत आहे गाईस, अंदर नाही जाते गाईस आता आम्ही. सो खूप दिवस झाले मी पण दर्शन नाही केलं होतं आणि हिमांशूनं फर्स्ट टाईम केलं. कसं वाटतं इमे? छान वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. मला हिमांशू बोलला पण होता की मी मणिपाला उतरतो, मनपाला मणिपा केला उतरतो म्हणून, आणि तिथून आपण दगडू साईडला जाणार. पण मी आहे ना, त्याला म्हटलं की ये तू वाघोलीला खराडी बायपासला आहे, मग तिथून जाऊ आपण घरी. जाऊ दे, दुरून तर दर्शन झालं आहे ना. गणपती बाप्पा मोरया. काही एअरपोर्टला आला आहे आणि भूक लागली आहे हिमांशूला आणि मला. दाल खिचडी खाते आता आम्ही. हळूवा गरम आहे. कशी आहे? चांगलं आहे. हळू का? काय ना ये तू चालला हिमांशूला आपण टाटा करू. बरोबर जा, लक्ष दे आणि थँक्यू सो मच यार मला भेटायला पुण्याला आला. आमच्या दोघांची फ्रेंडशिप काही खूप जुनी आहे. दोन शब्द बोल. अरे बोलून टाकू रे. काय कसं वाटलं? आम्ही 7वी पासून आहोत आणि आमची फ्रेंडशिप खूप जुनी आहे आणि आमचे चांगले फ्रेंड्स आहोत. वर्धेला कधी येणार आहे? येणार, लवकरात लवकर येणार तर भेटणार तुला. हा, वर्धेला आल्यावर आम्ही सगळ्यात पहिले जाऊ तर माकोडीचा हो काय? राहुल भाऊ 4 वाजता 4 वाजता हो काय झाली तू बरोबर का? तरी येणार आहे माहीत पडेल. हां हां, लवकर सरप्राईज तुझ्यासाठी माहिती पडणार. तू बरोबर जा, तिथे पोचल्यावर कॉल कर. ठीक आहे. बाय बाय. बाय बाय. बाय बाय हिमांशू. बाय बाय. चलो. काही हिमांशूला ड्रॉप केला आहे आणि हिमांशूची फ्लाईट आहे 1:45 सो आणि आता वाजले काही 1. त्याला थोडं लवकर जावं लागलं. थोडं चेकआउट वगैरे राहील, ते बॅग्स वगैरे चेक करतात ते, तर त्यामुळे चला आता आपण ऑफिसला जाऊया. एक तर हाफ डे घेतला होता मी, सरला सांगितलं होतं माझा भाऊ येत आहे म्हणून. सो चला जाऊया घरी. खिचडी खाल्ली होती, आता ज्यूस प्यायचं मन झालं आहे. मँगो ज्यूस प्यायचं आता. ऑफिसला जातो काही जवळच ऑफिस कशी आणि हाफ डे घेतला आहे काही. आणि भूक लागली तर 4-5 वाजता जेवून गेली. तो काहीच ऑफिसला पोचलो आहे. जातो काहीच आता ऑफिस करतो मी. आणि काही नाही, मला जास्तीत जास्त आम्हाला 9 तास करावं लागतो फुल डेचे, बट हाफ डेचे आम्हाला 4.5 तास करावं लागतो काही. सो 4.5 तास करतो काम. त्यानंतर तुम्हाला भेटतो. टी ब्रेक लंच ब्रेक राहिला तर टी ब्रेक लंच ब्रेकला भेटेल, नाही तर डायरेक्ट लॉगआउट झाल्यानंतर भेटेल गाईस. सो आय कार्ड घातला आहे आणि पोचलो आहे ऑफिसला. परत आपलं काम चालू. सो हिमांशूला सोडलं. हिमांशू 3:30 पर्यंत पोहोचून जाणार नागपूरला. मग नागपूरहून बस पकडून तो जाणार वर्धाला. सो चला 4 वाजेपर्यंत पोहोचून जाईल, 4-4:30 पर्यंत. तर मी तर ऑफिसला पोचलो आहे. तुम्हाला भेटतो लॉगआउट नंतर गाईस. तो गाईज ऑफिस लॉगआउट झाला आहे आणि मला हिमांशूचा पण फोन आला आहे. आणि हिमांशू 5 वाजताच पोचला आहे गाईस वर्धाला. तो 3:30 का 4च्या दरम्यानमध्ये नागपूरमध्ये पोचला, नागपूरच्या एअरपोर्टला. तिथून तो बसनं गेला तिथं वर्धाला. 5-5:30 पर्यंत पोहोचून गेला. त्याचा मला मिस कॉल पण आला होता. तर फोन लॉकरमध्ये होता त्यामुळे. आणि आमच्या टीममधला जे राहुल दादा आहे, जे आमचे सिनियर आहे राहुल दादा, त्याचं रिझाईन पिरियड होतं. सो त्यामुळे राहुल दादा पण रिझाईन पिरियडवर होता. तो राहुल दादा आता ऑफिसला नाही येणार आहे, म्हणजे त्याचा लास्ट डे होता, लास्ट वर्किंग डे होता. सो त्यामुळे तो आता चाललो आहे गाईस घरी. तो मला घरी जाऊन भेटतो. हिमांशू पण गेला. हिमांशूचा कॉल पण होता. हँडल लॉक होता. चला गाईस हेल्मेट काढतो. हेल्मेट बघा कसं आहे. स्टॉल बांधावं लागेल. स्टॉल बांधतो पहिले. गाईस घरी आलो आहे. काही आमलेट बनवला आहे. आमलेट खात आहे आता मी. ब्रेड आमलेट खाल्लं गाईस मी. आणि चॉकलेट आणून ठेवलं होतं गाईस मी, फ्रीजमध्ये ठेवून होतं. आणि खूप कडक झालं आहे. 5 स्टार चॉकलेट आहे.
खाता पण येत नाही ते बरोबर. सो आता खात आहे मी. बापरे खूप कडक झालं आहे गाईस. झोप लागली आहे गाईस. आता झोपतो. सो गाईसचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड असं राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.